स्वच्छ रत्नागिरी सुंदर रत्नागिरी हे जे नगर परिषदेचं ब्रीद आहे, हे ब्रीद आता खोटं ठरताना पाहायला मिळतं आहे। शहरातील रस्ते असोत अथवा स्वच्छतेचे विषय असोत, या ठिकाणी नगर परिषद अपयशी ठरल्याचं पाहायला मिळते। आता आपण उभे आहोत रत्नागिरीच्या जयस्तंभ ते तिल्याळी, जो मार्ग तिल्याळीच्या तलावाकडे जो मार्ग जातो त्या रस्त्यावर उभे आहोत। आणि हा रस्ता सध्या अक्षरशः अस्वच्छतेचा भाग बनला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी भंगारच्या गाड्या, म्हणजे जिथं ज्या गाड्या उपयोगात येत नाहीत त्या गाड्या इथे आणून डंप केल्या जातात। या ठिकाणी स्वच्छता कशी आहे हे या दृश्यातून आपल्याला पाहायला मिळते। आणि मोठ्या प्रमाणात इथं दुर्गंधी देखील या ठिकाणी पसरलेली आहे। येथील जे काही व्यावसायिक आहेत, या ठिकाणी जे काही फ्लॅट धारक आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी आवाज उठवला होता की जी काही इथे या ठिकाणी अस्वच्छता आहे ती तात्काळ दूर व्हायला पाहिजे। परंतु तसं न होता या ठिकाणी दररोज अस्वच्छता करण्याचा एक कलमी कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला आहे। आपण पाहू शकतो की आपल्या पाठच्या साईडला जी जिल्हाधिकारी कार्यालय यांची नवीन इमारत आहे आणि त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरच या ठिकाणी अशा भंगारच्या गाड्या आणून इथे डंप केलेल्या आहेत। नेमके या गाड्या कोणाच्या आहेत हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। जो तो येतोय तो या ठिकाणी गाड्या लावतोय। कित्येक वर्षे या गाड्या या ठिकाणी उभ्या आहेत, याला कोणी वारी नाही, याला कोणी वारस नाही, अशा परिस्थितीत या गाड्या या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत। जे काही सर्वसामान्य माणसं जिल्हाधिकारी कार्यालयात कामाला येतात त्यांना गाड्या पार्किंग करायला जागा नाहीये। असं असताना देखील या ठिकाणी सर्व जो भंगारचा जो विषय आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकता या दृश्यांमध्ये वर्षानुवर्षे या ठिकाणी या गाड्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाड्या डंप केलेल्या आहेत। या ठिकाणी ना नगर परिषद पाहते, ना जिल्हाधिकारी कार्यालय पाहते, ना नगर परिषदेचं लक्ष आहे। मोठ्या प्रमाणात अस्वच्छता या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने रस्त्यावरती अतिक्रमण ज्या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे, हे अतिक्रमण रोखणार कोण असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।